नमस्कार. मी यशवंत देव पुन्हा आपल्या भेटीसाठी येत आहे, कविता यशवंताच्या घेऊन. आता नीट पेपर फुटीचं प्रकरण खूप मोठ्या प्रमाणावर समाजात, शैक्षणिक क्षेत्रात गाजत आहे. या प्रकरणामुळं हजारो, कितीतरी विद्यार्थ्यांवर याचे वाईट परिणाम झालेले आहेत. त्यांना नको त्या संकटांना तोंड द्यायला लागत आहे. तर आणि हे जे प्रकरण आहे, हे आता जे घडलंय, ते 2024 मध्ये सुद्धा नीट पेपर फुटीचं प्रकरण असंच घडलं होतं. त्यावेळेला सुद्धा खूप विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं आणि वाटलं होतं की त्यावेळेला की जी काय कारवाई झाली किंवा काय त्याच्यानंतर हे परत प्रकरण उद्भवणार नाही असं वाटलं होतं. पण दुर्दैवाने परत नीट पेपर फुटीचंच प्रकरण आता 2026 मध्ये सुद्धा घडलेलं आहे. हे पेपर फुटीचं प्रकरण घडत असताना ज्यांच्यावर ज्या तज्ञ या क्षेत्रातल्या लोकांवर जी जबाबदारी टाकली होती, क्वेश्चन पेपर्स तयार करण्याचं ज्यांच्यावर जबाबदारी होती, अशा ज्यांच्यावर खूप विश्वास आहे म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली असती. पण अशा लोकांनीच या पेपर फुटीच्या प्रकरणाला बळी पडावं किंवा स्वतः असा दुर्दैवाचा हातभार लावावा, ह्याच्यासारखं दुसरं हे शैक्षणिक क्षेत्रातलं कुठलंही असं दुष्कृत्य नाही असंच म्हणावंसं वाटतं. आणि हे पेपर फुटीचं प्रकरण घडत असताना जी तज्ञ मंडळी आहेत, की ज्यांच्यावर जबाबदारी आहेत, तर ते एका सरस्वती जे मंदिर आहे, आपण त्या मंदिरात आपण काम करत असतो आणि अशा मंदिरात काम करत असताना मग ते शिक्षक असो, प्रोफेसर असो, प्राध्यापक असो, प्राचार्य असो, की ज्यांना जबाबदारी दिलेली असते, की तुम्ही क्वेश्चन पेपर जे काय प्रश्नपत्रिका आहे, ती विद्यार्थ्यांच्यासाठी व्यवस्थित तुम्ही तयार करा. त्याप्रमाणे परीक्षा अंमलात येतील, घेतल्या जातील. परंतु हे करत असतानाच त्यांना जे पत्रिका तयार करण्याचं काम असतं, ते स्वतःच असं पेपर फुटीच्या बाबत सहभागी होतात आणि पैशापायी म्हणा किंवा काही विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणा किंवा आपले क्लासेस चांगले चालावे म्हणा किंवा कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचं वाईट कर्म हे करतात. म्हणजे जे सरस्वती मंदिरात ज्यांना विश्वासाने पुजारी म्हणून नेमलेलं आहे आणि त्या पुजारीनेच सरस्वतीची अशी विटंबना करावी ह्याच्यासारखं दुसरं दुर्दैव कोण नाही. आणि जे विद्यार्थी अगदी गरीब कुटुंबातलं शिक्षण घेत असतात, त्यांच्या आई-वडिलांना शक्य नसतं हो परत मुलांना परीक्षेला बसवणं, त्यांची तयारी करून घेणं. त्यांच्या दृष्टीने ₹1,000-500 सुद्धा परत खर्च करण्याची त्यांची ताकद नसती आणि ज्या विद्यार्थ्यांनी ते अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करून जे पेपर दिलेले असतात आणि त्या पेपर त्यांना चांगले गेलेले असतात. ते अगदी आनंदाने सांगतात आई-वडिलांना, की यावेळेला मी चांगल्या मार्काने पास होईल बरं का. आणि आई-वडिलांचे डोळेसुद्धा त्याच्याकडे आशेने लागलेले असतात. आणि ज्यावेळेला असं कळतं, की परीक्षाच रद्द झाली आहे, तर त्या पालकांनी, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं हो? कुठनं पैसे आणायचे? आणि कसं परत परीक्षेला सामोरे जायचं? जे वाईट कर्म करतात त्यांना हे कळत नाही. ह्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान नाही असं म्हणलं तरी कसं शक्य आहे? कारण हे तज्ञ लोकं आहेत हो. ह्यांच्या हातनं हे कसं घडतंच कसं? हे पैशाच्या लोभापायी सरस्वतीचीच विटंबना कशी काय करतात? हे खरंच दुर्दैव आहे ह्या शैक्षणिक क्षेत्रातलं. जे इतर क्षेत्र आहेत त्याविषयी न बोललेलंच बरं, पण शैक्षणिक क्षेत्रातली लोकं ज्यांच्यावर प जबाबदारी आहे तीच लोकं असं करतात. आणि जे 2024 मध्ये सुद्धा घडलं तेच परत आता 2026 मध्ये हे आता घडलेलं आहे. तर असा जो विषय होता तो आपोआप एखादी त्याच्यावरनं वाटतं काहीतरी आपलं जे भावना व्यक्त कराव्यात आणि त्याच्यातनं एखादी कविता जन्माला येते किंवा लिहिली जाते म्हणतो मी. तर अशीच एक कविता माझी आपल्या पुढं सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे, नीटही नीट नाही. नीटही नीट नाही. परीक्षेचे महत्त्व काहीच कसे कळत नाही. परीक्षेचे महत्त्व काहीच कसे कळत नाही. परीक्षेची किंमतही यांना कशी कळत नाही. परीक्षेची किंमतही यांना कशी कळत नाही. परीक्षेसाठी पैसेवाल्यांचा खेळ असतो. परीक्षेसाठी पैसेवाल्यांचा खेळ असतो. गरिबांचे कष्ट यांना काहीच कसे कळत नाहीत. गरिबांचे कष्ट यांना काहीच कसे कळत नाहीत. मागे म्हणे परीक्षेसाठी असेच घडले होते. मागे म्हणे परीक्षेमध्ये असेच घडले होते. ठेच लागली तरी यांचे डोळे कसे उघडत नाहीत. ठेच लागली तरी यांचे डोळे कसे उघडत नाहीत. पुन्हा तोच अभ्यास, पुन्हा तोच अभ्यास, पुन्हा तीच तयारी.
पुन्हा तोच अभ्यास, पुन्हा तीच तयारी. साराच पोरखेळ यांना काहीच वाटत नाही. साराच पोरखेळ यांना काहीच वाटत नाही. शहाण्यापेक्षा वेडा बरा, शहाण्यापेक्षा वेडा बरा असेच आता वाटते. शहाण्यापेक्षा वेडा बरा असेच आता वाटते. तज्ज्ञांचा अर्थ तज्ज्ञांनाच कसा कळत नाही. तज्ज्ञांचा अर्थ तज्ज्ञांनाच कसा कळत नाही. सरस्वतीच्या मंदिरात, सरस्वतीच्या मंदिरात आपण काय करतो? सरस्वतीच्या मंदिरात आपण काय करतो? यांना स्वतःचीच लाज कशी लाज तरी कशी वाटत नाहीत. यांना स्वतःची लाज तरी कशी वाटत नाही. देवा जमलं तर, देवा जमलं तर तूच बघ आता काहीतरी. देवा जमलं तर तूच बघ आता काहीतरी. गरिबांचा वाली येथे कोणीच दिसत नाही. गरिबांचा वाली येथे कोणीच दिसत नाही. धन्यवाद.